You see here, physics chapter 5 का solution त्याच्यामध्ये MCQ चालू आहे क्रॅश कोर्स मध्ये. आता JEE मध्ये कोणता प्रश्न आला बघा. Amplitude of a mass spring system which is executing simple harmonic motion decreases with वगैरे. तरी तुम्हाला पहिले फक्त मास दिलेला आहे. मास किती आहे? 500 ग्राम आहे. त्या ग्रामचं रूपांतर कशामध्ये करता? किलोग्राम मध्ये करा. ते कसं करायचं? काय असं करायचं? या इक्वल टू हे 500 भागिले 1000 करा. ग्रामचं रूपांतर किलोग्राम मध्ये करत असताना 1000 ने भागलं पाहिजे. आपण भागलेलं इथं हे m गेलं, हे 0 गेलं, हे 0 गेलं, हे 0 गेलं, हे 0 गेलं. तर या बिंदूवर किती झालं? ते 5/5 5×10 1/2 काय झालं? ते 1 kg झालं. 1/2 चा अर्थ काय होतो? 1/2 म्हणजे 0.5 kg. आहे का नाही? आता पुढे बघा, डीके कॉन्स्टंट आहे. डीके कॉन्स्टंट म्हणजे त्याला आपण बी म्हणतो. बी डीके कॉन्स्टंट म्हणजे बी आहे पोरांनो. बी किती आहे? 20 आहे. 20 ग्राम पर सेकंद आहे. 20 ग्राम पर सेकंद आहे. म्हणजे ग्रामचं रूपांतर कशामध्ये करा रे? किलोग्राम मध्ये करा. मी काय करतोय त्याला 20 × 10 -3 kg पर सेकंद झालं. आता हे 1 0 काढा, इथे काढून टाका. म्हणजे काय झालं रे? b = 1 0 गेला आणि इथे थोडी एक वाढतो. 2 × 10 -2 हे काय झालं? kg पर सेकंद झालं. kg पर सेकंद. हे काय होतं? हे b झालं. व्हॉट इज दिस? दिस इज b झालं. आता तुम्हाला माहिती आहे का रे? how much time is required for the amplitude of the system to drop half its initial value? पहा आता तुम्हाला माहिती आहे सूत्र डायरेक्ट करू. a/a0 किती आहे? हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. म्हणजे हे इनिशियल व्हॅल्यू झाली त्याच्या अर्धी. म्हणजे a0 किती आहे रे? 1/2 a. म्हणजे कटले सूत्र किती आलं रे? a/a0 किती आलं? 1/2 आलं. मग तुम्हाला माहिती आहे स्टुडंट्स, काय माहिती आहे? हे बघा, a किती रे? a0 e किती आहे? -bp/2m हा फॉर्म्युला आहे बघा. तुम्हाला मी सूत्र लिहून दिले होते. a किती आहे? a0 e bp/किती आहे? 2m आहे. एक काम करा, इकडचं इकडे घेऊन या. a/a0 e bp/2m हा फॉर्म्युला आहे. आहे का नाही? आता पुढे पहा, a/a0 म्हणजे किती आहे? 1/2 आहे. a/a0 म्हणजे किती आहे? 1/2 आहे. इथं काय झालं रे? e किती झालं? हे bp/2m आहे. तुम्ही आता 9वी मध्ये होतो तुम्ही काय होतं रे? लॉगचं रूपांतर घातांकित करा, घातांकाचं रूपांतर की नाही. आता हे बघा, एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म. हे कसं आहे लक्षात घ्या पोरांनो. इथं कसं असेल रे? a⁻x इथं काय b आहे. त्याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्याचं लॉगॅरिथमिक फॉर्म कसं करायचं पहा. हे लॉग ऑफ ही a⁻x आहे ना. a⁻x कशामध्ये करायचं पहा पोरांनो. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. समजा आपल्याकडे किती आहे? 2⁻³ आहे. 2⁻³ किती आहे? 8 आहे. ही संख्या आहे, ठीक आहे. तर काय करायचं स्टुडंट? असं करायचं, लॉग ऑफ किती आहे? लॉग ऑफ बेस वगैरे हे असतं ना, बेस इथं घ्यायचं बेस, ठीक आहे. आणि जो पुढे असतो तो पुढचा जो पॉवर असतो तो इथे घ्यायचा. किती आहे? इथे किती आहे? पाया किती पर्यंत? पाया किती आहे रे? 2 आहे. आणि इथे किती आहे रे? 3 आहे. इक्वल टू काय झालं तुमचं? 8 झालं.
की नाही. पुन्हा एकदा बघून घे. इथं किती आहे लॉग ऑफ, इथं पाया b, इथं किती आहे, इथं किती समजा a आहे, इथं किती x आहे. मग हे पाया इथे घ्यायचं, समोर थोडे डोक्यावर ठेवायचं, बरोबर किती यायचं, इथं b घ्यायचं, असं ते रूल आहे. मग आपण काय करायला पाहिजे, इथं काय करायला पाहिजे, हे पाया आहे ना, हे पाया घेतला समोर त्याच्या डोक्यावर ठेवलं नाही का, इक्वल टू किती आलं. मग इथं काय करायला पाहिजे, इथं किती आहे रे, आता ह्याचं रूपांतर कशामध्ये करतो आपण, हे 2 आहे, इथं b आहे ना, इथं a आहे, इथं किती आहे रे x आहे. मग इथं b ठेवला, इथं काय ठेवला, पाया ठेवला आणि समोरच्या डोक्यावर बसवलं आणि बरोबर किती आलं, ह्याचं रूप कोणतं आहे, लॉगॅरिथमिक रूप आहे. हे कोणतं रूप आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. मग आता मला एक सांगा, 2 चा घातांक 3 म्हणजे किती रे 8 आहे. 2 चा घातांक 3 म्हणजे किती आहे, मग 8 आहे. मग एक काम करा, इथं 8 घ्या आणि इथं काय करा रे 3 घ्या, ठीक आहे. आता हे आहे लॉगॅरिथमिक, हे काय करायचं, हे पाया घ्यायचा, मध्यवर्ती समोर ठेवायचं, बरोबर किती आलं रे 8. 2 चा घातांक 3 म्हणजे किती आलं, 8 आलं. तर अशा पद्धतीने इथे ही कोणतं आहे, पाया आपल्याकडे 2 आहे, इथं किती आहे 8 आहे, इथं किती आहे 3 आहे. कोणतं रूप आहे, लॉगॅरिथमिक रूप आहे. लॉगॅरिथमिक रूपाचं रूपांतर कशामध्ये करत असताना, एक्सपोनेन्शियल मध्ये करत असताना काय करावं लागत असतं, हे इथं पाया घ्यायचा आणि समोरच्या डोक्यावर बसवायचं आणि हे समोर टाकायचं. हे आहे घातांकित रूप, हे आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता इकडे या तुम्ही, इकडे या तुम्ही, हे कोणतं फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे हा, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. च्या डोक्यावरती किती आहे, बरोबर किती आहे 8 आहे. मग आता मला काय करायचे आहे, मला ह्याचं रूपांतर कशामध्ये केलं, मी लॉग मध्ये केलं. लॉग मध्ये करताना मी काय केलेलं आहे पहा, लॉग मध्ये करताना इथं पाया घेतला, इथं नाही का, काय घेतलं, पाया घेतलं. समोर कोण आहे, 8 आहे, बरोबर. काय लिहिलं मी इथं 3 लिहिलं. तसं इकडे यावं तुम्ही, आता तसं इकडे यायचं. इथं काय घ्यायचं रे, हे लॉग, लॉगला आपण काय म्हणतो, लॉगला आपण काय म्हणतो, त्याला आयन म्हणतो. लॉग म्हणजेच काय, एक प्रकारे लॉग लिहितो, हे लॉग ऑफ आहे की नाही. लॉग ऑफ काय होतं रे परिणाम बघा, आता तिने तुम्हाला उत्तर काय दिलेलं आहे, log 2 दिलेलं नाही, काय दिलेलं तुम्हाला, तिने log 2 दिलेलं आहे. मग मला आता काय करायचं आहे, इथे इथे log ऑफ किती रे 1/2, log ऑफ 1/2 हे एक्सपोनेन्शियल फॉर्म गेलं, एक्सपोनेन्शियल फॉर्म गेलं. इथं काय आलं डायरेक्टली, हे bt बाय किती आलं रे, हे 2m आलं. एक्सपोनेन्शियल फॉर्म इथे गेलेला आहे. इकडचा मायनस इकडे घेऊया, इकडचा तिकडे घेऊया, हे मायनस आला इथे, ठीक आहे. आणि लॉग ऑफ काय झालं रे 1/2 झालं. हे इक्वल टू किती आहे, हे मायनस निघून गेला, हे bt बाय किती आहे, हे 2m आहे. मग आता काय होतं, हे आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म, हे आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. इथं 1/2 घेतलं, इकडचं e निघून गेलेला आहे, लक्षात घ्या. इकडचा मायनस इकडे आला, मायनस असेल तर हा जो आहे ना, त्याला ह्या 2 चा पॉवर किती होतो, मायनस होतो, तर मायनस निघून जातो आणि 2 वर येतो. लक्षात घ्या पॉईंट, लॉग ऑफ किती झालं रे 1/2 रेस किती आहे, -1. ह्याला वर घेऊन यायचं, ह्याला वर आणायचं, कोणाला वर आणायचं, ह्या मायनसला वर घेऊन यायचं. म्हणजे हे मायनस इथं आलेलं आहे, ह्याला वर घेऊन या. लॉग ऑफ 2 इक्वल टू किती आहे, bt बाय 2m आहे. किती आहे, bt बाय किती आहे 2m आहे. मग एक काम करा, log 2 ला इथं काय म्हणलेलं आहे, log 2 ला इथं म्हणलेलं आहे n म्हणलेलं आहे, in2 असं म्हणलेलं आहे. n2 किती आहे, मग हे 2 घ्यायचं, 2m वरचा b खाली घ्यायचा आणि बरोबर t, तुम्हाला t काढायचं आहे. तुम्हाला एक सांगा, log 2 म्हणजे in2 ची किंमत दिली तुम्हाला किती आहे, 693 दिलेले आहे. हे 2 आहे आणि मार्क्स किती आपल्याकडे 0.5 आहे, मार्क्स आपल्याकडे 0.5 आहे. आणि b किती आपल्याकडे, b किती आहे 2 इंटू किती आहे 10 टू द पॉवर -2 आहे. e इक्वल टू किती आहे, आपलं हे t आहे. मला सांगा आता काय होते, इथे बघा हे 2 आणि हे 2 कॅन्सल झालं नाही का. ह्या दोघांचा गुणाकार करा, 5 × 3 किती झालं रे 15, 5 × 3
5 त्रिक झालं, 5 त्रिक किती झालं 15 झालं. त्याचे किती आले 1. 5 9 45 त्रिक किती 5 त्रिक 15 ला 5 ना. त्याचे किती आले आणि 5 9 45 त्रिक किती 46 आणि 5 7 30 आणि 34 एकडे 34 झाला. 1 2 3 4 1 2 3 4 इथं आलं ते बरोबर आहे. आता एक काम करा तुम्ही खाली काय आलं तर 1 2 3 4 ना 1 2 3 4 करा. खाली कसं आम्हाला बघू किती आहे 10 टू द पॉवर किती आहे 10 टू द पॉवर किती आहे -2 आहे. त्याला वर घ्या काय होतं रे 10 टू द पॉवर +2 होतं इक्वल टू किती आहे t होतं. +2 चा अर्थ काय होतो माहिती आहे हा दशांश इकडे येतो किती झालं बघ 34.65 सेकंद बरोबर t आला. t ची किंमत किती झाली 34.65 सेकंद आहे का नाही. 34.65 सेकंद कुठं आलेला आहे ऑप्शन सी आलेला आहे. ओके एनी प्रॉब्लेम यानंतर बोलायचं आकृतीचा खरडा का हा इथं बाहेर आहे एक जडबली जन्मने हा पुन्हा आलेला होता परत काय आहे a particle of mass m is attached to the spring and has a natural angular frequency omega 0 an external force Ft proportional to cos omega t is applied to the oscillator. Time displacement of the oscillator will be एकडे इथं बाहेर पोरांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय माहिती आहे we know in case of forced carry वरून forced एक नाही oscillation मध्ये लक्षात घ्या काय होतं रे हे x किती पोरांनो x हे आहे हे sin किती आहे ओमेगा t प्लस किती आहे फाय आहे परंतु आणि या ठिकाणी काय होतं माहिती आहे का या ठिकाणी वेहेर a बरोबर काय रे a बरोबर f a बरोबर किती आहे f बाय m आणि होल डिवाइड बाय किती ओमेगा 0 स्क्वेअर मायनस किती रे ओमेगा स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. ओके आता एक काम करा तुम्ही हा m खाली येतो काय होतं रे m कुठे येतो खाली येतो f बाय किती होतं रे m म्हणजे काय पोरांनो ओमेगा ते किती रे ओमेगा 0 आणि ते किती असं झालेलं. ओके याचा अर्थ काय झाला तुम्हाला माहिती आहे फोर्स म्हणजे काय रे फोर्स म्हणजे काय मास इक्वल किती रे एक्सेलरेशन आहे. फोर्स इक्वल काय रे मास इक्वल एक्सेलरेशन आहे. तर m कुठे गेलं ते इथलं m कुठे आलं खाली आले ते की नाही m कुठे आलेला आहे इथं खाली आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे फोर्सचा फॉर्म्युला काय रे फोर्स इक्वल किती आहे मास इक्वल एक्सेलरेशन आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे रे x f इक्वल टू किती आहे x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती आहे -x आहे. मग आपण काय केलं पोरांनो लक्षात घ्या हे मायनस आहे ना मायनसचं काय होतं ते प्लस मायनस असेल खालचं कडे होतं वरचं खाली होतं नाही का. म्हणून आता आपण काय करूया ह्या f च्या ठिकाणी म्हणून आपल्याला म्हणता येतं x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 बाय किती रे m ओमेगा 0 स्क्वेअर मायनस किती रे ओमेगा स्क्वेअर हा प्राप्ती होते. कशी होते पहा प्राप्ती तुम्हाला आता a इक्वल टू किती रे f अपॉन के फॉर्म्युला आहे f म्हणजे काय रे f इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती आहे -x आहे. distributing force is directly proportional displacement आहे minus sign indicates that direction of force and direction of displacement are opposite असतं. आता म्हणून मी तर काय केलेलं आहे म्हणून x is directly proportional to 1 upon m ओमेगा स्क्वेअर खाली असेल काय म्हणतो आपण इन्व्हर्सली म्हणतो काय म्हणतो इन्व्हर्सली x is inversely proportional to
m ओमेगा स्क्वायर मायनस ओमेगा झिरो स्क्वायर मायनस ओमेगा स्क्वायर असं पण आन्सर आहे पाहून घ्या. हे बी मध्ये येतं 1/m ओमेगा झिरो स्क्वायर हे आन्सर. ओके स्टुडंट्स लक्षात पडेगा तुम्हाला इथं सूत्र दिले द्वारे काय दिलेलं बघा इथं त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम दिलाय. हा जेडब्ल्यू मेन मध्ये आलेला होता. तो सिंपल हार्मोनिक मोशन आहे तिथं बघा रे. हे आणि पहिला कोणता आहे हे x ऑफ t इक्वल टू किती आहे हे पाहिजे sin at प्लस डेल्टा आहे स्टुडंट्स. at प्लस किती आहे डेल्टा आहे आणि y t इक्वल टू b इथे किती आहे हे सुद्धा साइनच आहे. हे साइन किती आहे हे bt आहे. ठीक आहे. x इक्वल टू किती पोरांनो a sin at प्लस डेल्टा आहे आणि yt इक्वल टू किती आहे b sin bt आहे. तर आता इथे पहा तुम्हाला जर हे सॉल्व करायचं असेल तर काय होतं पहा. आता आपण पहिल्यापासून ह्या कंडिशन वरून सॉल्व करायचं ह्या कंडिशन वरून सॉल्व करायचं असं प्रत्येक कंडिशन वरून सॉल्व करूया. काय होतं बघूया. समजा इथं a इक्वल टू किती आहे b a इक्वल टू a आणि b सारखे आहे आणि छोटा a इक्वल टू छोटा b छोटा a इक्वल टू छोटा b आहे आणि डेल्टा किती आहे इथं π/2 आहे. मग मी काय करतो ह्या डेल्टाच्या ठिकाणी काय करतो रे π/2 ठेवतो. तो नाही सांग आपण घेऊया काय होतं रे x ऑफ t इक्वल टू इथं काय केलं आपण a का sin at प्लस काय केलं रे π/2. मग जेव्हा आपण साइन ला 90 देतो 90 मध्ये खूप पॉवर असतो तो बदलून जातो. आपण तो काय होतं cos होतो cos. काय झालं रे cos 80 झालं 90 निघून गेला. sin 90 प्लस थीटा इक्वल टू काय आहे cos थीटा. तर हे झालं तुमचं कोणतं पोरांनो हे झालं x 80 झालं पहा आणि हे आहे. तर आपण काय केलं हे इक्वेशन त्याला आपण 1 म्हणालो ह्याला आपण 2 म्हणालो. त्या दोघांचा वर्ग करा आपण. एक कोणतं हे ह्याला आपण काय म्हणायचं की y स्क्वेअर ह्याला काय म्हणायचं आपण ह्याला x स्क्वेअर. हे पुढचं t घेऊ नका y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. इथं काय झालं बघा इथं काय होतं रे इथं काय हे इथं किती आहे रे b स्क्वेअर इथं किती रे sin स्क्वेअर bt प्लस किती आहे a स्क्वेअर cos स्क्वेअर काय झालं रे cos स्क्वेअर 80 झालं होतं. ते तुम्हाला काय सांगितलं a इक्वल टू b आहे. किती आहे a इक्वल टू किती आहे b आहे. ह्याचा काही उल्लेख करायचा त्याचा उल्लेख b पण सारखा आहे. इथं पण b इक्वल टू a म्हणून काय करायचं sin स्क्वेअर t प्लस cos स्क्वेअर t घ्यायचं आणि sin स्क्वेअर t प्लस cos स्क्वेअर t मध्ये काय होतं एक 1 होतं. आणि अशा पद्धतीने इथं काय झालं पहिले x स्क्वेअर लिहिल्यानंतर y स्क्वेअर. तर हे इक्वेशन कोणाचं आहे पोरांनो हे इक्वेशन आहे सर्कलचं. कोणाचं इक्वेशन आहे हे इक्वेशन आहे सर्कलचं. पण त्यांनी सुरुवातीला हे सर्कल द्यायला पाहिजे होतं. त्यांनी काय करून टाकलं लाईन दिलेलं आहे म्हणून काय झालं की कॅन्सल झालं. पहिला आन्सर काय झालं पहिलं चुकीचं आलं. आपल्याला सर्व चेक करायचे आपल्याला पहिलं चेक केलं आपण हे आन्सर चुकलं म्हणजे ते बरोबर नाही बुवा. आता a नॉट इक्वल टू b a इक्वल टू b डेल्टा इक्वल टू किती आहे 0. इथं बघा a इक्वल नॉट इक्वल टू b a आणि b सारखे नाही आहे डेल्टा 0 आहे. ओके आणि इथे किती आहे साइन आहे किती आहे cos आहे बरोबर आहे का. मग काय होतं पहा नंबर सेकंड मध्ये बघा. नंबर सेकंड मध्ये काय आहे a नॉट इक्वल टू b आहे a नॉट इक्वल टू b आहे a इक्वल टू b आहे आणि डेल्टा किती आहे 0 आहे. हे इक्वेशन मध्ये पहा x इक्वल टू काय झालं a इक्वल टू नॉट इक्वल टू b आहे a इक्वल टू a sin at आहे आणि y इक्वल टू काय आहे b sin काय घ्यायचं नाही हे bt. तुम्हाला काय सांगितलं a इक्वल टू b आहे किती आहे a इक्वल टू b आहे म्हणजे हे काढून टाका. तर काय करा
sin t म्हणजे काय आहे sin t घ्या x किती आहे a sin t y किती आहे b sin t आहे. आता ह्या दोघांच्या ट्रान्झिशन करा बरं x y काय घेतलं a sin t प्लस किती आहे b sin t. मग तुम्हाला माहिती आहे मुलींनो x y जर ते कॉन्स्टंट असेल तर त्या इक्वेशनला आपण कोणते इक्वेशन म्हणतो लाईन म्हणतो. लाईन कोणते इक्वेशन आहे एक लाईन आहे काय आहे एक कोणते इक्वेशन आहे एक लाईनचे इक्वेशन आहे. हे इक्वेशन कोणते यायला लागलं एक लाईन यायला लागली पण इथे काय म्हणलं पॅराबोला म्हणलं. काय म्हणलं पॅराबोला म्हणलं म्हणून हे सुद्धा काय झालं सिद्ध झालेलं आहे. आपण आता पाहिलं होतं तर काय पाहिलं होतं रे a = b a = 2b डेल्टा = π/2. ह्याचा आन्सर काय आहे रे याचा आन्सर येतो पॅराबोला. काय आहे त्याचा आन्सर पॅराबोला. तिने काय देऊन टाकलं सर्कल दिलेलं आहे म्हणून ती सुद्धा काय झालेलं आहे फुटलेलं आहे. a ≠ b a = b a डेल्टा. तर ह्याचा आन्सर कोणता आहे b चा आन्सर कोणता आहे तर a is not equal to b a is b डेल्टा किती आहे π/2 5 आहे ते इथं आहे का नाही. काय करायचं रे पोरांनो x² a + y² b is 1. तर हे आन्सर कोणते येतं हे आन्सर येतं इलिप्स. a is not equal to b a is equal to b डेल्टा π/2 असेल तर त्या आन्सर कोणता हे इलिप्स आहे आणि हे आन्सर कसं आहे बरोबर आहे. ओके अशा पद्धतीने तुमचा आन्सर काय आला बोललो इलिप्स आलेला आहे. a not equal to b a equal to b डेल्टा π/2 असेल तर कोणत्या कोणती येते इलिप्स येतं. अशा पद्धतीने तुमचा आन्सर कोणता आलेला आहे इलिप्स आलेला. ठरला superposition of wave. Today we will study superposition of wave. superposition of wave वरती स्टुडंट्स पहिले प्रथम आपण फॉर्म्युले पाहूया त्याच्यानंतर मग ह्याच्यावरती एमसीक्यूज पाहूया. इम्पॉर्टंट पहिला फॉर्म्युला आहे वेलोसिटी ऑफ वेव. वेव्हची जी वेलोसिटी तुम्हाला काढायची असते ना तर v बरोबर n लॅम्बडा आहे. v म्हणजे वेलोसिटी n म्हणजे फ्रिक्वेन्सी लॅम्बडा म्हणजे काय आहे वेव्हलेंथ आहे. ओके आणि स्टुडंट्स तुम्हाला माहिती आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे रेसिप्रोकल ऑफ पिरियड आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय म्हणजे n म्हणजे 1/t आहे ना म्हणजे काय झालं इथं λ/t झालं म्हणजे v बरोबर n लॅम्बडा पण लिहिता येईल आणि v बरोबर λ/t सुद्धा तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे हे पहिला फॉर्म्युला आहे तुमचा वेलोसिटी ऑफ वेव्हचा. त्यानंतर पुढे वेव्ह नंबर. म्हणजे वेव्ह नंबर किती वेव्ह नंबर आहे तर 2π किती लॅम्बडा. तुम्हाला जर काय करायचं असेल वेव्ह नंबर काढायचा असेल तर 2π ला लॅम्बडा म्हणजेच वेव्हलेंथनी डिवाइड करा म्हणजे तुम्हाला काय मिळेल वेव्ह नंबर येऊन जाईल. वेव्ह नंबर आपण दाखवतो त्याच्यासाठी k ने. अँगुलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा म्हणजे अँगुलर वेलोसिटी हे 2π किती t आहे. आणि तुम्हाला माहिती आहे स्टुडंट्स 1/t म्हणजेच n आहे म्हणून 2π ने n झाला आहे की नाही. 1/t ला आपण काय करू शकता रे n घेऊ शकता म्हणून काय झालं इथं 2π n झालेला. हा तुमचा तिसरा फॉर्म्युला आहे. त्यानंतर फेज डिफरन्स. फेज डिफरन्स म्हणजे डेल्टा आहे. फेज डिफरन्स म्हणजे काय आहे डेल्टा आहे. 2πx/λ. x काय आहे तर डिस्प्लेसमेंट आहे. लॅम्बडा काय आहे तर वेव्हलेंथ आहे. फेज डिफरन्स म्हणजे काय दोन वेव्ह चालले तर त्या दोन वेव्हच्या मध्ये जो अँगल बनतो त्याला आपण ∅1 ∅2 म्हणतो. ∅1 आणि ∅2 यांचा जेव्हा आपण फरक घेतो त्याचं नाव आहे फेज डिफरन्स. डेल्टा 2πx/λ आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स म्हणजे दोन वेव्ह चालले दोन वेव्हच्या
चालण्यामध्ये जो पाथ असतो मार्ग असतो त्याचा डिफरन्स किती आहे त्याला आपण x म्हणतो. x कितीतरी लॅम्बडा अपॉन 2 पाय इंटू किती आहे डेल्टा किंवा लॅम्बडा डेल्टा अपॉन किती आहे 2 पाय. हे फॉर्म्युला बघण्याचा पाथ डिफरन्स आणि हे डिफरन्स असे तुमचे 5 फॉर्म्युले झालेले आहेत. आता पुढे तुम्हाला काय करायचं आहे इक्वेशन्स पाहायचं आहे. इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचा फॉर्म्युला आहे y = a sin kx + ओमेगा t. इथं लिहिलेलं आहे ax, t लिहिलेलं आहे परंतु तुम्ही जरी लिहिले y = a sin kx + ओमेगा t. This is the formula for equation of a simple harmonic progressive wave चा फॉर्म्युला आहे. आता इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग इन द निगेटिव्ह डायरेक्शन हे झाला. निगेटिव्ह डायरेक्शन हे काय झालं रे पॉझिटिव्ह दिलेले. आता निगेटिव्ह साठी कसं असतं इथं किती आहे y = a sin kx + ओमेगा t. इथं काय असला पाहिजे इथं मायनस झालं पाहिजे. काय झालं पाहिजे मायनस. इथं काय झालं पाहिजे प्लस. ठीक आहे म्हणजे इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह अलाउ पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे तर हे इथं मायनस द्यायचं. इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह इन द निगेटिव्ह डायरेक्शन निगेटिव्ह मध्ये तर बाकी सर्व सेम आहे इथं ते मायनस आहे ते प्लस घ्यायचं. त्यानंतर पुढे काय आहे बीट फ्रिक्वेन्सी n किती आहे n1 - n2 आहे. व्हॉट इज n1 n2 पहिल्या वेव्हचा फ्रिक्वेन्सी दुसऱ्या वेव्हचा फ्रिक्वेन्सी. दोन फ्रिक्वेन्सीचा आपण फरक जर लिहिला दोन वेव्हचा तर आपल्याला काय येते बीट फ्रिक्वेन्सी येते. आता पिरियड ऑफ बीट्स म्हणजे काय t फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला हा आहे आणि पिरियड म्हणजे काय फ्रिक्वेन्सीचा कसा असतो तो रेसिप्रोकल असतो म्हणून t काय झालं 1/n1 - किती होतो n2. पुढचं बघा नंबर 10 इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हला प्रोग्रेसिव्हचा अर्थ पुढे पुढे जाणे त्याला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह. स्टेशनरी वेव्ह म्हणजे कसं रे एकाच ठिकाणी थांबणे त्याला म्हणायचं स्टेशनरी वेव्ह. रेस्ट अवस्थेमध्ये आहे त्याला म्हणायचं स्टेशनरी वेव्ह. जे वेव्ह एकाच ठिकाणी थांबलेले असतात त्याला म्हणायचं स्टेशनरी वेव्ह. तर स्टेशनरी वेव्हचे इक्वेशन आहे तर y = 2a cos 2 pi x by lambda sin 2 pi nt हे फॉर्म्युला आहे. मग आता याच्यासाठी कॉन्स्टंट पकडला कॉन्स्टंट म्हणजे r पकडला या 2a cos 2 pi x by lambda साठी r पकडला तर मग काय राहिले तुमचं हे sin 2 pi nt गेलं याच्यासाठी काय घेतलं आपण r घेतलेला आहे. हे कॉन्स्टंट आहे म्हणून इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह r sin 2 pi nt म्हणा किंवा y = 2a cos 2 pi x by lambda into sin 2 pi nt म्हणा. तर हे झालं इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. आता राहिला प्रश्न कोणाचा आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ हार्मोनिक. त्यामुळे आपल्याकडे फिफ्थ हार्मोनिक आहे n = p/2l √p/m. n म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे p म्हणजे हे p म्हणजे p नंबर ऑफ लूप्स त्याला आपण p म्हणतो नंबर ऑफ लूप्स p/2l √p/m. दिस इज द फंडामेंटल म्हणजे काय मूळ फॉर्म्युला झाला. आता लॉ ऑफ व्हायब्रेशन कसे लॉ ऑफ व्हायब्रेशन किती आहे आपल्याकडे लॉ 3 आहे. व्हायब्रेशनचे लॉ किती आहेत पहिला लॉ आहे लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ लेंथ म्हणजे फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे. लेंथ वाढली फ्रिक्वेन्सी कमी होतो लेंथ कमी झाली फ्रिक्वेन्सी वाढतो. हे वाढलं की हे कमी होतं ते कमी झालं की हे वाढतं. इन्व्हर्सली अर्थ त्याचा आहे. मग आता आपण काय करायचं n1/n2 = n2/l त्याच्यावरूनच सूत्र तयार होत असतं. लॉ ऑफ टेन्शन म्हणजे टेन्शनची फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √ऑफ टेन्शन आहे. इतर T1 न डायरेक्ट फक्त Tच म्हणा. आता पुढे आपण जर दोन नावं लिहिली n1/n2 किती T1/T2 त्याला म्हणायचं लॉ ऑफ टेन्शन. आता लॉ ऑफ डेन्सिटी दोन फॉर्म्युले आहेत n1/n2 काय रे √m2/m1 आहे. त्याचा अर्थ काय झाला हे कशी आहे फ्रिक्वेन्सी कशी आहे फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हे मास आहे.
आणि म्हणून n1 बाय n2 इक्वल टू m2 बाय m1 बाय त्याला तर आपण किती रे n1 बाय n2 इक्वल टू काय रे p2 बाय ρ2 बाय ρ ही डेन्सिटी आहे ही मास आहे. अशा पद्धतीने तुमचे लॉ ऑफ व्हायब्रेशनची 3 फॉर्म्युले तयार झालेले आहेत. ओके, हे ए फॉर्म्युला आणि हे बी फॉर्म्युला. आता पुढचा प्रश्न आहे व्हायब्रेशन्स इन अ क्लोज्ड पाईप. क्लोज्ड पाईप आणि ओपन पाईप असे दोन पाईप्स आहेत. तर व्हायब्रेशन्स इन अ क्लोज्ड पाईप मध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n v/4l आहे फॉर्म्युला. त्यानंतर सेकंड मोड किंवा फर्स्ट ओव्हरटर्न किती आहे सेकंड मोड म्हणा किंवा त्याला फर्स्ट ओव्हरटर्न म्हणा किती आहे थर्ड हार्मोनिक आहे. n1 म्हणजे हे सेकंड मोड आहे आणि हे 3n म्हणजे थर्ड हार्मोनिक्स आहे. इथं 3 लिहिलं आणि ह्या n ची किंमत किती आहे v/4l लिहिली. इथं 3 लिहिलं n ची किंमत किती आहे v/4l आहे. आता हे नंबर थर्ड आहे फ्रिक्वेन्सी ऑफ kth ओव्हरटर्न आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ किती आहे kth ओव्हरटर्न आहे. हे 2k + 1 2k + 1 आणि इथे किती आहे n n = 2k + 1 आणि ह्या n ची किंमत किती आहे v/4l. हे झालं थर्ड रूल. आता एंड करेक्शनचा फॉर्म्युला आहे. एंड करेक्शन मध्ये E = n2 n2 - n1 l1 अपॉन n1 - n2. हे एंड करेक्शन कशामधलं आहे क्लोज्ड पाईप मधलं आहे. आता व्हायब्रेशनची ओपन आपण हे क्लोज्ड पाहिलं 13 मध्ये. व्हायब्रेशनची ओपन मध्ये काय होतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला किती v/2l आहे. जसं क्लोज्ड कसं होतं v/4l होतं. ओपन मध्ये कसं आहे v/2l आहे. आता इथं फर्स्ट ओव्हरटर्न किंवा सेकंड हार्मोनिक्स म्हणजे n1 = 2n आहे. जसं 3 होतं 2 * n ची किंमत v/2l आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ kth ओव्हरटर्न k म्हणजे k + 1n आहे. n ची किंमत किती आहे v/2l आहे. आता इथं एंड करेक्शनचा फॉर्म्युला आहे. ओपन पाईप मध्ये E = n2 n2 - n1 l1 हे सेम आहे. खाली मात्र काय आहे 2 आहे n1 - n2 असं काहीच नाही. इथं काय आहे 2 आहे. अशा पद्धतीने तुमचे हे सर्व फॉर्म्युले ह्या पाठावरचे तुम्हाला सांगितलेले आहेत. हे सर्व फॉर्म्युले आपण जेव्हा लर्न करू तेव्हा आपण MCQ सॉल्व करत असताना काही प्रॉब्लेम पडणार नाही. सर्वांनी ही सर्व फॉर्म्युले काय करायचे आहे काय करायचे आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार आहोत त्यावर पूर्ण MCQ आतापर्यंत व्हिडिओ आलेले आहे ते आपण घेणार आहोत. ओके, सर्वांनी काय करायचं आहे संपूर्ण फॉर्म्युले लर्न करायचं आहे. ठीक आहे.